नमस्कार. कधी विचार केलाय अशा एका कायद्याबद्दल जो हजारो वर्षांपासून चालत आलाय आणि आजही करोडो लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे? आज आपण हिंदू कायद्याच्या याच अद्भुत प्रवासाचा मागोवा घेणार आहोत, अगदी प्राचीन ग्रंथांपासून ते थेट आपल्या आधुनिक संसदेपर्यंत. तर मग सुरुवात करूया का? आपला हा प्रवास कसा असेल ते पाहूया. आपण एकूण 5 भागांमध्ये हे सगळं समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी पाहूया याची दैवी उत्पत्ती. मग या कायद्याचा अर्थ कसा लावला गेला, त्यानंतर प्रथेची शक्ती किती आहे, मग विचारांच्या 2 महत्त्वाच्या शाखा कुठल्या आहेत, आणि शेवटी आजचा आधुनिक संहिताबद्ध कायदा कसा बनला. चला थेट हिंदू कायद्याच्या मुळाशी जाऊया. म्हणजे कायदा नेमका आला कुठून? आपण त्या पवित्र आणि प्राचीन स्रोतांना पाहणार आहोत, जिथे कायदा आणि धर्म हे अक्षरशः एकरूप झालेले दिसतात. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का, की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले ग्रंथ आजच्या ह्या आधुनिक समाजांना कसे काय लागू होऊ शकतात? आणि खरं तर हेच तर हिंदू कायद्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, त्याचं प्राचीनत्व आणि त्याची बदलत्या काळानुसार जुळवून घेण्याची क्षमता. तर पहिला स्रोत आहे श्रुती. श्रुती म्हणजे काय? तर जे ऐकलं गेलं. असं मानलं जातं की हे देवाचे प्रत्यक्ष शब्द आहेत जे ऋषींनी ऐकले. म्हणजे हा कायद्याचा सर्वोच्च स्रोत आहे, जणू काही एक प्रकारचा आध्यात्मिक संविधानच. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हे ग्रंथ खूप पवित्र असले तरी यात रोजच्या जगण्याबद्दलचे कायदे फारसे नाहीत. श्रुती जर दैवी शब्द असतील तर मग दुसरा स्रोत येतो स्मृती. नावाप्रमाणेच जे स्मरणात राहिलं ते. हे काय आहे तर ऋषीमुनींनी श्रुतीमधल्या तत्वांना समाजासाठी अधिक सोप्या, व्यावहारिक आणि ठोस नियमांमध्ये बदललं. म्हणजे हा एक प्रकारे प्रॅक्टिकल गाईड आहे. बरं, आता फक्त हे प्राचीन ग्रंथ पुरेसे नव्हते. साहजिकच आहे, काळ बदलत होता, समाज बदलत होता. मग ह्या ग्रंथांचा अर्थ लावून त्यांना नव्या परिस्थितीनुसार लागू करण्याची गरज निर्माण झाली. आणि येथूनच मानवी बुद्धी आणि विवेकाचा खरा रोल सुरू होतो. आणि मग कायदा जिवंत कसा राहिला? तर या 3 गोष्टींमुळे. एक म्हणजे विद्वानांनी लिहिलेली भाष्य किंवा निबंध, ज्यांनी कायद्याला स्थानिक परिस्थितीनुसार थोडं बदललं. दुसरं न्यायालयाचे निर्णय, ज्यांनी कायद्याला आधुनिक रूप दिलं. आणि तिसरं, जिथे कोणताही स्पष्ट नियम नव्हता तिथे न्याय आणि समानता या तत्वांचा वापर केला गेला. म्हणजे सिस्टम खूपच लवचिक होती. आता आपण हिंदू कायद्याच्या एका अशा स्रोताबद्दल बोलणार आहोत जो ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. हा स्रोत अनेकदा तर लिहिलेल्या ग्रंथांपेक्षाही जास्त शक्तिशाली ठरतो, आणि तो म्हणजे प्रथा, किंवा आपण ज्याला रूढी म्हणतो. अगदी महान कायदेपंडित मनू यांनी सुद्धा म्हटलंय की अतिप्राचीन प्रथा हा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. विचार करा, याचा सरळ अर्थ असा होतो की जी प्रथा खूप काळापासून पिढ्यानपिढ्या चालत आली आहे तिला कायद्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे. हेच तर हिंदू कायद्याच्या लवचिकतेचं एक उत्तम उदाहरण आहे. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की कुठलीही प्रथा कायदा बनते. अजिबात नाही. कायदा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्या प्रथेला काही कठोर कसोट्यांवर उतरावं लागतं. ती खूप जुनी म्हणजे प्राचीन असायला हवी, निश्चित असायला हवी, तर्कसंगत म्हणजे रिझनेबल हवी, अविरत म्हणजे त्यात खंड पडलेला नसावा, आणि हो, ती सार्वजनिक धोरणाच्या किंवा कायद्याच्या विरोधात तर अजिबात नसावी. आता कायदा कसा समजून घ्यायचा यावरून पुढे जाऊन मोठे वैचारिक मतभेद झाले, आणि यातूनच हिंदू कायदा 2 मुख्य शाखांमध्ये विभागला गेला. हे विभाजन विशेषतः कुटुंब आणि मालमत्तेच्या हक्कांबाबत खूप महत्त्वाचं ठरलं. या 2 शाखा आहेत मिताक्षरा आणि दायभाग. आणि गंमत म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या वेगवेगळ्या शाखा प्रभावी ठरल्या. साहजिकच यामुळे वारसा हक्काच्या नियमांमध्ये देशभरात बरीच भिन्नता निर्माण झाली. या दोन्हींमधला मुख्य फरक एकदम सोपा आहे. बघा, मिताक्षरा शाळेनुसार मुलाला जन्मतःच वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळतो. तो जन्मापासूनच सहमालक असतो. या उलट दायभाग शाळेनुसार वडिलांच्या मृत्यूनंतरच मुलांना हक्क मिळतो. आता याचा थेट परिणाम कौटुंबिक संपत्तीच्या वाटपावर आणि नियंत्रणावर कसा होत असेल हे स्पष्टच आहे. चला आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या प्राचीन कायद्याचं आधुनिक युगात काय झालं, त्याचं रूपांतर कसं झालं ते पाहू. तर स्वातंत्र्यानंतर एक खूप मोठी गोष्ट झाली. भारताने हिंदू कायद्याला संहिताबद्ध करायला, म्हणजे कोडिफाय करायला सुरुवात केली. याचा अर्थ काय? तर वेगवेगळ्या प्रथा आणि ग्रंथांवर आधारित विखुरलेले नियम बाजूला सारून संपूर्ण देशासाठी एकसारखे, स्पष्ट आणि लिखित कायदे बनवले गेले. आणि यातूनच हे 4 महत्त्वाचे कायदे समोर आले. हिंदू विवाह कायदा,
हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक व पोटकी कायदा. खरं तर हे 4 कायदेस आधुनिक हिंदू कायद्याचा पाया आहेत. यामुळे विवाह, वारसा हक्क, पालकत्व आणि दत्तक यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी देशभरात स्पष्ट आणि एकसमान नियम लागू झाले. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, हिंदू कायदा हा कुठला तरी एक स्थिर ग्रंथ नाही, तर तो एक जिवंत प्रवाह आहे, ज्यात दैवी स्रोत आहेत, मानवी विचार आहेत, हजारो वर्षांच्या प्रथा आहेत आणि आजचे आधुनिक कायदेसुद्धा आहेत. या सगळ्याचे गतिशील मिश्रण म्हणजे हिंदू कायदा. आणि हा प्रवास इथेच थांबत नाही. आता आपल्यासमोर प्रश्न हा आहे की प्राचीन आणि आधुनिक विचारांचं हे मिश्रण भविष्यातील नवनवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्वतःला कसं विकसित करत राहील? काळासोबत बदलण्याची आणि टिकून राहण्याची हीच क्षमता या कायद्याचं भविष्य ठरवणार आहे.